पत्नीसह पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यासाठी आलेल्या व्यक्तीनं दारूच्या नशेत महिला पोलीस अंमलदाराला मारहाण केली. इतर पोलिसांसोबत झटापट करून सरकारी कामात अडथळा निर्माण केला. सदरची घटना बुधवार दिनांक 4 डिसेंबर रोजी सायंकाळी 5:30च्या सुमारास घडली. भिंगारकॅम्प पोलीस ठाण्यात या प्रकरणी सारिका बन्सी साळवे वय 36 यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संतोष भाऊराव सुळे वय वर्ष 49 आणि त्यांची पत्नी रुपाली संतोष सुळे वय वर्ष 45 दोघे राहणार माधवबाग भिंगार यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सारिका या बुधवारी पोलीस ठाण्यामध्ये सीटीएनएस ड्युटीवर असताना सायंकाळी 5:30च्या सुमारास संतोष सुळे हा दारूच्या नशेत पोलीस ठाण्यामध्ये आला होता. त्याच्यासोबत त्याची पत्नी देखील होती. त्यानं पोलीस ठाण्यामध्ये उपस्थित पोलिसांना उद्देशून "तुम्ही माझ्या पत्नीची लवकरात लवकर फिर्याद घ्या. मी कोण आहे तुम्हाला माहीत आहे का?" असे म्हणून सारिका साळवे यांचं मोबाईलमध्ये चित्रीकरण केलं. त्यांनी चित्रीकरण करण्यास विरोध केल्यानं त्यांनी मारहाण केली. ठाण्यात उपस्थित असलेले पोलीस निरीक्षक माळोदे, पोलीस अंमलदार संदीप थोरात यांच्याशी झटापटी करून ते करत असलेल्या सरकारी कामात अडथळा निर्माण केला असल्याचं फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आलंय. अधिक तपास अंमलदार आर.के. दहिफळे करतायत. पोलिसांनी ही माहिती शुक्रवार दिनांक 6 डिसेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता प्रसारमाध्यमांना दिली.